नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शहाद्यातील कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मंत्री रामदास आठवले यांची भेट. धुळ्यात निवडणुकीबाबत पत्रकारांशी साधला संवाद. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आरपीआयच्या एका कार्यकर्त्याचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. या घटनेनंतर सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी थेट शहादा येथे जाऊन संबंधित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कुटुंबियाचे सांत्वन करत त्यांना धीर दिला व शासन स्तरावर शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरकडे जात असताना मंत्री रामदास आठवले यांचा धुळे येथे काही काळ मुक्काम झाला. यावेळी त्यांनी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे आणि मुंबईमध्ये जी झालेली आहे त्याच्यामध्ये बीजेपी, शिवसेना आणि आरपीआय अशी युती आहे. धुळ्यामध्ये इथं बीजेपी स्वतंत्र लढत आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची एनसीपी आहे ते या ठिकाणी एकत्र लढत आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा या ठिकाणी भाजपला राहणार आहे आणि भाजपकडून जागा मिळाली नाही ना. भाजपकडून आम्हाला जागा मिळाली नाही आहे. तरी तसा बीजेपीचा मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेल्या 13 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत, अनेक ठिकाणी जागा मिळाल्या नाही. पण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ज्या ठिकाणी जागा देणं शक्य होतं त्या ठिकाणी ऑप्शन मेंबर आहे, त्यानंतर काही समिती आहेत महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणालेले आहे. मुंबईमध्ये अनेक दिवस बीजेपी आणि शिवसेनेची चर्चा चालली आणि त्यामध्ये 127 जागा बीजेपीला आणि 90 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहे. आणि बीजेपीचं म्हणणं हे आहे की शिवसेनेला ज्यात जागा गेल्यामुळे आरपीआयला काही जागा सोडता आली नाही. त्यामुळे आमच्याकडे 73 लोकांची अर्ज आले होते, त्याच्यामध्ये आम्ही 26 लोकांची यादी त्यांना दिली होती. पण चर्चेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला जागा मिळाली नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी 12 जागांवरती आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढतो आहोत. मैत्रीपूर्ण फाईट आमची आहे आणि बाकीच्या 200 बाकीच्या सर्व जागा ज्या आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष, भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे.